काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय। नरेंद्र मोदी हे एका वर्षामध्ये पंतप्रधानवरून पायउतार होतील असं वक्तव्य त्यांनी केलंय। उद्योजक, संविधान, बेरोजगारीसह अनेक मुद्द्यांवरून सरकारला टार्गेट करणाऱ्या राहुल गांधींच्या या दाव्यामुळे देशातलं राजकीय वातावरण पुन्हा तापलंय। बघूया हा स्पेशल रिपोर्ट। पुढच्या एका वर्षात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी नसतील, राहुल गांधींचं मोठं राजकीय भाकीत। अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधींनी एक मोठा दावा केला। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढच्या एका वर्षात आपल्या पदावर नसतील असं भाकीत राहुल गांधींनी वर्तवलं आणि देशभरात एकच चर्चा रंगली। आंतरराष्ट्रीय स्तरावरची आर्थिक परिस्थिती आणि देशातील वाढता आर्थिक असंतोष हे प्रमुख घटक याला कारणीभूत असतील असंही ते म्हणाले। शिवाय अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकारवरही निशाणा साधला। राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाली। त्यानंतर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे। राहुल गांधी जिस प्रकार से दंगे करवा करके, जिस प्रकार से अराजकता के माध्यम से सरकार गिराने की साजिश रच रहे हैं, कल के उस वक्तव्य से बिल्कुल स्पष्ट होता है भारत में लोकतंत्र को कैसे समाप्त करना है, भारत में अराजकता कैसी लानी है, उसकी जो प्लानिंग हुई थी उस प्लानिंग का कहीं न कहीं कल लीकेज हुआ है राहुल गांधी के इस वक्तव्य से। राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या बैठकीत दावा केला की केंद्र सरकार पुढच्या 6 महिन्यामध्ये कोसळेल। मुंगेरी लाल के हसीन सपने अशा प्रकारची एक सिरियल यायची, त्याच्यापेक्षा जास्त हे काही नाही। मुंगेरी लाल के हसीन सपने अशा प्रकारची एक सिरियल यायची, त्याच्यापेक्षा जास्त हे काही नाही। राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यातील राजकीय वार पलटवार हे काही नवे नाहीये। मात्र अलीकडच्या काळात इंधन दरवाढीबाबत आणि देशावर येणाऱ्या आर्थिक संकटांबाबत राहुल गांधींनी केलेली वक्तव्य चांगलीच चर्चेत आहेत। Petrol is going to be a problem. All fuel is going to be a problem. Because essentially our energy security has been compromised. Flawed foreign policy has created this problem. Now, it doesn't matter. अभी क्या करना है? अभी प्रिपेयर करना है। अभी आपके पास थोड़ा सा टाइम है, तो सरकार को, प्रधानमंत्री को एकदम प्रिपरेशन शुरू कर देनी चाहिए, क्योंकि अगर प्रिपरेशन नहीं की तो फिर करोड़ों लोगों का जबरदस्त नुकसान होगा। एक प्रकार से पैराडाइम शिफ्ट करने की लड़ाई चल रही है, उससे हमारी इकोनॉमी को जबरदस्त नुकसान होने वाला है। स्टॉक मार्केट का आपने देख लिया, यूएस डील साइन कर दी है मोदी जी ने, तो बहुत जबरदस्त चोट लगने वाली है देश को। 2014 नंतर राहुल गांधींनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून मोदी सरकारवर सातत्यानं टीका केली। कधी भ्रष्टाचार, कधी उद्योगपतींशी संबंध, तर कधी संविधान, तर कधी बेरोजगारी आणि महागाई या मुद्द्यांवरून राहुल गांधींनी मोदींना लक्ष केलं। 2014 मध्ये नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेत आल्यानंतर राहुल गांधींनी पहिला मोठा राजकीय हल्ला सूट बूट की सरकार या घोषणेतून केला। तर 2015 मध्ये जमीन अधिग्रहण विधेयकाला शेतकरी विरोधी म्हटलं। तसंच 2016 मधील नोटबंदीवर जोरदार टीका करताना हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आघात होता अशी टीकाही त्यांनी केली होती। 2017 मध्ये फ्रान्स सोबत झालेल्या राफेल विमानांच्या करारात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करत चौकीदार चोर है ही घोषणा त्यांनी दिलेली। 2021 मध्ये पेट्रोल डिझेल दरवाढ, LPG सिलेंडरचे वाढलेले दर आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल त्यांनी केला। 2022-23 मध्ये भारत जोडो यात्रेतून भाजप आणि संघावर द्वेषाचं राजकारण केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता। तसंच 2024च्या लोकसभा निवडणुकीतील प्रचार सभांमधून संविधान वाचवा अशी हाकही दिली। राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांच्यातला हा संघर्ष आता भारतीय राजकारणाचा एक अविभाज्य भाग बनलाय। तशातच राहुल गांधींच्या मोदी वर्षभरात पंतप्रधान राहणार नाहीत या वक्तव्यामुळे नव्या वादाला फोडणी मिळाली आहे। त्यामुळे भविष्यात राहुल गांधींच्या या वक्तव्याला स्वतः पंतप्रधान मोदी त्यांच्या स्टाईलनं उत्तर देणार का, याचीच प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।